तर नमस्कार मित्रांनो, आता आपण निघालेलो आहोत म्हणजे आपल्या दक्षिण मुंबईतील CSMT रेल्वे स्टेशन या ठिकाणी असलेल्या मुख्यालय बृहन्मुंबई महानगरपालिका या ठिकाणावर आता आपण जाणार आहोत आपले बंधू रोहन राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आवास नगरीतील अलिबाग नगरीमध्ये. तर त्या ठिकाणी आपण त्यांचं छोटेखानी बर्थडे सेलिब्रेशन करणार आहोत आणि त्यानंतर आपण पुन्हाच एकदा परतीचा प्रवास नालासोपारा या ठिकाणी करणार आहोत. आता आपण चाललेलो आहोत दक्षिण मुंबईतील CSMT रेल्वे स्टेशन या ठिकाणाहून आवास या ठिकाणी असलेल्या अलिबाग नगरीमध्ये. अलिबाग नगरीमध्ये आपण आपले बंधू रोहन राणे यांच्या वाढदिवसाप्रित्त त्या ठिकाणी चाललेलो आहोत. तर आपण अराऊंड त्या ठिकाणी 7:30 वाजेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी आता आपण रॅपिडो बाईक बुक केलेली आहे आणि आता आपण गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी जाणार आहोत. तिथून आपण आपले जे जलवाहतूक आहे त्या जलवाहतुकी मार्गे आपण मांडवा जेट्टी मार्गे अलिबाग या ठिकाणी पोहोचणार आहोत. त्यानंतर अलिबाग सिटीमध्ये आपण त्यांचे छोटेखानी सेलिब्रेशन करणार आहोत आणि त्यानंतर आपण परतीचा प्रवास आपला नालासोपारा नगरीमध्ये करणार आहोत. तर वेट अँड वॉच, आपण हा ब्लॉग कंटिन्यू करा. काहीसा हा आपला गेटवे ऑफ इंडिया परिसर आहे आणि आता आपण आपल्याला जी बोट पकडायची हा आपला गेटवे ऑफ इंडिया परिसर आहे, ऐतिहासिक वस्तू असलेला. आणि या ठिकाणी आपण बघू शकता व्हॅनिटी व्हॅन्स वगैरे या ठिकाणी लागलेले आहेत. आणि या ठिकाणी जे आहे समोरच आपलं हे ताज हॉटेल. आणि आता आपण जी बोट पकडणार आहोत त्या बोटीकडे मार्गस्थ होऊया. या ठिकाणी ही जी माझी आवडती बोट आहे PNP कॅटरमॅन, त्या बोटीतून आता आपला प्रवास चालू होणार आहे. फुल्ली AC ऑटोमॅटेड ही बोट आहे. बोटीतून आपण हा समुद्राचा व्ह्यू घेणार आहोत आणि एका तासाभरामध्ये आपण मांडवा जेट्टीहून अलिबाग या ठिकाणी पोहोचणार आहोत. PNP कॅटरमॅन ही आता जी बोट आहे ती या ठिकाणावर निघालेली आहे, म्हणजे गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणावर. आणि पुढील एका तासामध्ये आपण अलिबाग जिल्ह्यातील मांडवा जेट्टी या ठिकाणी पोहोचणार आहोत. तिथून आपण याच बोटीची जी बस आहे त्या बोटीने अलिबाग नगरीमध्ये प्रवेश करणार आहोत. गुड इव्हनिंग फ्रेंड, आत्ताच आपण पोचलेलो मानवड जेट्टी या ठिकाणी. आता आपण ज्या PNP कॅटरमॅन या बोटीतून उतरलेलो आहोत आणि त्याच बोटीतून आता आपण त्याच बोटीच्या बसमधून आता आपण पुढील प्रवास करणार आहोत. तर ही अशी ही मानवड जेट्टी आणि या समोर जी उभी आहे ती M2M फेरी, त्यातून आपण आपल्या कारच्या माध्यमातून प्रवास केलेला आहे. आता आपण या दिशेने सरळ बसच्या मार्गिकेमध्ये जाणार आहोत आणि त्याच बसने आपण पुढील अलिबाग सिटीमध्ये जाणार आहोत. तर चला तर मग. हॅलो फ्रेंड्स, आत्ताच आपण पोहोचलेलो अलिबाग जिल्ह्यातील अलिबाग सिटीमध्ये. तर आत्ताच आपण आपले त्या ठिकाणी बोलून या ठिकाणी छोटेखानी बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत. तर चला तर सुरुवात करूया बर्थडे सेलिब्रेशन. आत्ताच आपण आपले बंधू श्री रोहन राणे यांचा वाढदिवस बोलेरो हॉटेल या ठिकाणी अलिबागमध्ये साजरा केलेला आहे. आणि आता आपण परतीच्या प्रवासाला निघणार होता. असा काहीसा हा अलिबाग डेपो आहे आणि इथून आपण आता शिवाई जी
ई प्रकारातली जी व्हेकल आहे एस टी आहे ती पकडून आता आपण ठाणे किंवा पनवेल किंवा डायरेक्ट बोरिवली या तिन्ही मार्गामधील एक शिवाई पकडणार आहोत आणि आपण मार्गस्थ होणार आहोत. मित्रांनो, आपण 10:30 मिनिटांनी आपला मुंबईकडे जायचा प्रवास चालू केलेला आहे आणि आता आपण एस टी महामंडळाच्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ या बसमधून आपण मुंबई म्हणजे मुरुड मुंबई या बसमधून दादर या ठिकाणी जाणार आहोत. त्यानंतर आपण पुढे प्रवास आहे तो नालासोपारा या ठिकाणी करणार आहोत. आपण कंटिन्यू बघत आहोत. पण मित्रांनो, पनवेल एस टी आगार पनवेल या ठिकाणी पोहोचलेलो आहोत आणि हा जो आहे तो एस टी डेपोचा एरिया आहे आणि 10:30 वाजता आपण आता रात्री प्रवास चालू केला होता आणि आता अराउंड बरोबर रात्रीचे 12:15 होत आलेले आहेत आणि अजून आपला 1 तासाचा जो टप्पा आहे तो आपल्याला पार करायचा आहे. तर थोड्या वेळात आपण दादर या ठिकाणी पोहोचणार आहोत. असा काहीसा आपला हा प्रवास काल 19/11/2025 रोजी चालू झाला होता आणि आज पहाटे सकाळी म्हणजेच 20/11/2025 रोजी मध्यरात्र 3 वाजता समाप्त होत आहे. आणि अशी ही आपली शॉर्ट ट्रिप अलिबाग नगरीमध्ये झालेली आहे आणि ही आपली सेविंगची सोसायटी आता आपल्या निवासस्थानी आता आपण चाललेलो आहोत. धन्यवाद आपण ह्या ब्लॉगला जास्त प्रतिसाद दिल्याबद्दल आणि जास्त वेळा ब्लॉग कंटिन्यू बघितल्याबद्दल. Thank you very much.